गाईज मस्त पैकी वडापाव आलेला आहे खायला. विनोद तीनच का घेतले तू? तुला मला वडापाव नाही आवडत. मी आता पुढे गेलो मिसळ खाणार आहे. मला मिसळ मग चल मिसळ आम्हाला. सो हे गाईज, मी आहे प्रतीक गाडे आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगिंगच्या दुनियेमध्ये. या दुनियेचं नाव आहे प्रतीक गाडे ब्लॉग. तर मित्रांनो, आज तुम्ही बघू शकता आमच्याकडे एक स्कूटी आहे, एक विद्यार्थी हा म्हणजे विनोदचा भाचा आहे, विनोद स्वतः. तर अशी ही आमची स्कूटी नसून आज लक्झरी बस झालेली आहे. तर आम्ही चाललेलो आहे मित्रांनो केतकावळे बालाजीला, म्हणजे ज्याला प्रति बालाजी असं म्हणलं जातं. त्या ठिकाणी आपण जाणार आहे मित्रांनो, आणि भरपूर उशीर झालाय आणि वातावरण तर आहा माय गॉड चुम्मा एवढा पाऊस येणार आहे. आणि पाऊस येणार. ही आयडिया पण नेहमीप्रमाणे विनोद शेटची आहे, अशा वातावरणात बाहेर निघायची. तर लेट्स गो, चला बघूयात काय होतंय. मलाच गाडी चालव. A few moments later. भाई मी दमलो गाडी चालून, आता तू गाडी चालव. अरे 5 किलोमीटर चालवली गाडी. आवेश गाडी चालव, जमा ना तुला. कुठे चाललोय बाळा आपण? कुठल्या पाया पडायला ना? आणि साताराला असं चाललं. साताराला पण जायचं का? ये का बुवा? पेट्रोल कोण भरणार? मी गाडी बघ बाळा, भरायला काय नाही. गाडी कोणाची आहे? मामाची ना. मग पेट्रोल कोण भरणार? पोरांनी सांगितलं पडचिन पडचिन पडचिन. पेट्रोल कोण भरणार मला ते सांगा पहिलं. हा? पेट्रोल पेट्रोल तू नाही आता मोने चल आपला हात करून घरी. बहुत लंबी लाईन आहे गाईज. कॉन्ट्री करायची पाळी आली म्हणून आम्ही साईटला आलतो. हा मोने नाही म्हणा पैसे द्या, नाही म्हणा पैसे नाही. मी हेडफोन घातलाय, मला ऐकू येत नाही. अवेक्ष कुठं चाललोय आपण? पेटो भरायला. कुठं? पेटो भरायला. पेतो पेतो भराय म्हणतोय. पेतो भराय चाललाय. कसलं कसलं तसलं लहान नाही. ढकलत चालवलं किती मेंटली फोनवर बोलतोय त्याला कळानच. अरे पेट्रोल टाकले बाबा, ढकलतोय कशाला? मोहन दिसनाच, खरंच दिसना तू. सिरियसली आता दिसायला लागला. काले दे लिबास दी शकीनन कुड़ी दूर दूर जावे मेरे काले रंग तो. बाळा तू खाणार वडापाव? मोने तू खाणार वय? आता दिलं तर खाऊ. मामा मला चिप्स पाहिजे. मामा चिप्स पाहिजे. काय चिप्स लाडलाय. पाणी पी. पाहिजे. चिप्स नाही, चिप्सनी दात खराब होतात. गाईज मस्त पैकी वडापाव आलेला आहे खायला. मोन्याचं म्हटलं मी जेवून आलेलो आहे, त्यामुळं मोन्याचं नाही एक खाऊन बघतो. एक खाऊन बघतो. ओ हे जा, यो माझा, यो हे जा, यो हे जा. मामा विनोद तीनच का घेतले तू? तुला मला वडापाव नाही आवडत. मी आता पुढे गेलो मिसळ खाणार आहे. चला चल मिसळ आम्हाला बी. पाऊस आलाय, थंड वारा लागते म्हणून मग आम्हाला कसा चिकटून बसलाय. अवेक्ष काय होतंय? हा भिजला. आदरी बदली कारणच पाहिजे. मंगेश तू नाही भिजला? गाईस पाऊस चालू झालाय त्यामुळे आडोशाला थांबलोय. ठिकठिकाणी पाऊस लागतोय कारण आम्ही पावसाच्याच मोसम मध्ये बाहेर निघलोय. असंच नियोजन असतं आमचं दरवेळेस, आहे का नाही मोने? बाई काटा रुतला काटा. बाई पायी पायी फोपट आहे ती. ऐक की पायी फोपटा रुतल काटा म्हणतोय बाई. मारते तुला गाण्याचा कोण असं ना तो यो झाडावर चढवीन या वरून फेकून देईन. काय पाऊस आहे. भिजन बाबा, पाऊस नको.
त्याला पावसातच जायचंय तुला, जा जा मोन्या मामाला घेऊन जा. होय हा जर्किंग आणायला पाहिजे, तुला म्हणलं होतं जर्किंग घे म्हणून. येडे काही, आम्ही भिजलो असतो ना, तू एकटा राहिला असता, आम्ही भिजलो असतो म्हणून कोणालाच नाही. हेल्मेट घालू नाही नाही हेल्मेट बी नाही कोणालाच नाही, आम्ही नाही ना तर तू बी नाही. आम्ही फक्त तोंड वाचन आणि बाकीचं भिजू दे आमचं. तुला कोण बघणार आज? तू हेल्मेट तेव घालणार आहे कोण तेव. ते मग ते प्लॅस्टिकचं ते मला ते अख्खं घालायचं. आई विनोद नवीन गाडी आणली असती तर चाललं असतं गेला काही, काय पावसात भिजत आणले तू बी फिरायला. कुठली चारचाकी? मग काय तू हे माझ्याकडं नको बघू ना, नाही पाहिजे होती. तू तर JCB घ्यायला पाहिजे होता. अरे मग तर 10 दिवसांनी गेलो असतो. जायचं का? तुला काय आहे? तुला काय आहे? त्याला सुट्टीच पाहिजे. मला म्हणलं आपण मामा 2-3 दिवस राहू मग जाऊ. बाळा मला समोर जायचंय म्हणलं घरी. दुपारी जायचं, उद्या सकाळी नाही. काय काय उद्या दुपारी जायचं. राय महिनाभर राहीतच. चालतंय तो का? राहील त्याला काय, त्याला सुट्टी. अरे बाया पाऊस थांबायचंच नाव काही ना यार. तिकडे जाऊ तर दुकानात नको माझ्या इथं नको जायला, चोरटी समजून. आधीच आपली तोंड बघ आता, ही बघ ही बघ तोंड बघा. फोटो बिटो काढताय ना, काय काय फोटो बिटो काढताय ना, सेल्फी ना. तरी म्हणलं सूर्य का उगवला नाही आज? मोने आहे ना, जो आला ना आडवा. गजब बेइज्जती है दया. हमें गुमराह करने तो कोशिश नहीं कर रहे तुम. गुमराह असतं ते, गुमराह. गाईज लईच पाऊस यायला लागला म्हणून तिथं आडोसा दिसतोय, तिथं आता थांबतो जाऊन पळा. अरे यार गायचा पाऊस थांबायचंच नाव घ्या ना. तू अरे दुसऱ्याची ती ह्याला परत नाही न्यायचं कुठं. काय तुला समजतं काय बसा. आमची समस्या आहे बूट पॉलिश, चप्पल. पेमेंट कधी येणार आहे आपल्या युट्यूबचं पेमेंट? ते सांगतो बसा ना, तुमचं काय समस्या आहे ते तुम्हाला सांगतो. बोला तुमची काय समस्या आहे? हो महाराज, मला मुलगाच व्हायना. किती वर्ष झाले लग्नाला? लग्नच नाही झालं अजून. लग्नच नाही झालं? बघ ना पोरगच व्हायना, काय कळणार. अरे यार कधी जायचा पाऊस विना, तू पण ना अशा पावसात फिरायला आणले. अरे निघल्यापासून घरून निघल्यापासून पाऊस आहे, 5 ते 10 वेळा पाऊसच लागला, नुसतंच थांबतोय. अजूनपर्यंत अंतर कवरच व्हायना. 50 किलोमीटर आहे, इथंच 3 तास झाले आमचे. अरे विनया जाताना नारायणपूर पण आहे, नारायणपूरला पण जाऊ, दर्शन करू. गावाला बी जाऊ. याच्या पप्पाच्या मामाचं गाव आहे सातारा, त्यामुळे याला साताराचे लय ओढ आहे. गावाला बी जायचो. विनय आपल्या आपण बाहेर निघलो कुठं फिरायला बिरायला निघलो की दरवेळेस अडचणीच काय येतात आपल्याला यार. ते जेठालालचं बी नशीब चांगलं असतं ना आपल्यापेक्षा थोडं. अडचणी हात धुवून माग असतात नुसत्या, कुठं पण जाऊ दे. काहीच आम्ही असं ठरवलं की आता पावसातच निघायचं. चला आता काय करता, नाही इलाज आहे, नाव विलाज आहे. पकडून बसा, सीट बेल्ट बांधा. आपलं गाईज या चहा प्यायला थांबलेले, पाऊस येते, अमृतुल्यला थांबलोय. इकडनं रोड आहे. गाईज समोर आहे ना, समोर हे डोंगर आहे, घाट आहे. अजिबात इथून आहे ना घाट दिसत. 500 मीटर अंतर राहिले घाट सुरू व्हायला, पण अजिबातच इथून घाट दिसत नाही. डग आहे ना, डग अक्षरशः खाली आल्यासारखे वाटतात. बघा तुम्ही पण बघा. गाईस नारायणपूरला पोचलो आपण. आता मंदिराच्या दिशेने जाऊ दर्शन करायला. सोबत अरे आम्ही काही गाईस पोचलेलो आपण मंदिराकडे, आणि आता मंदिराचा सगळा व्ह्यू दाखवतो तुम्हाला.
काहीच मस्तपैकी दर्शन वगैरे केले. आता निघूयात आपण प्रति बालाजीला, आपल्याला उशीर झालाय. चला चला, पुढले भारी व्ह्यू आहे. गाईज मस्तपैकी फोटो सेशन, व्हिडिओ सेशन जे असतं ते काढून घेतलं मस्तपैकी. प्रत्येकाचे 10-15 आवेश तुझा फोटो काढू. या दगडावर बस. व्ह्यू बघा ना मित्रांनो यार, तुम्ही खरंच डोळ्यांनी बघायला पाहिजे होता. म्हणजे रिअल मध्ये बघा तुम्ही यार, व्हिडिओ तुम्हाला एवढं जाणवणार नाही. डोंगराव फायनली एंटर करतोय आपण केतकावळ्यामध्ये. या ठिकाणी बघू शकता तुम्ही, कमान आहे सुंदर अशी. गाईज या ठिकाणी उजवीकडे वळलं की पार्किंग आहे बघा. या साईडला 2 व्हीलर पार्किंग आहे. गाईज विनोद येतोय पार्किंग करून. बाळा इकडे बघ. हा चला घरी, चला घरी. मोबाईल जमा करायला लागतो इथे. बघू चल तिथे जाऊन एकदा फोटो व्हिडिओ काढून मोबाईल जमा करू. गाईज हे बघू शकतो बाहेरून मंदिर. मंदिराचं काम चालू आहे त्यामुळे हे झाकून ठेवले वरचं. भरपूर गर्दी आहे सॅटरडे मुळे. मोने बाहेर थांबल. मोने सगळे मोबाईल देऊ आपण आज जाऊ दर्शन करून परत मोने जाईन, मग दर्शन करून आपल्याकडे मोबाईल देऊ. ओके परत येतो की तुझ्या बरोबर. आम्ही येतो सगळे परत. मग मोबाईल कोण धरणार? तू मोबाईल धर. माझ्यासोबत कोण येणार? मी येतो जाणार. मग मी येतो. तर आम्ही मित्रांनो मोबाईल मोन्याकडे देतो. मोबाईल म्हणजे मोने इथं मोबाईल घेऊन थांबा, आम्ही दर्शन घेऊन येतो. ओके मोने? मी तर गावलो नाही तर समजून जा. मोबाईल किती मोबाईल आहे एवढं भाई? बाबा याला किडनॅप कर. तुझ्याकडे मोबाईल हेडफोन चालतो ना? हेडफोन काय? तुझा मोबाईल कुठे बाळा? नाही तुला मोबाईल? मामा हा घेऊन त्याला दे. मी किडनॅप झालो तर समजून जा. धर. तुला तर आमच्याकडे काहीच आम्ही येतो आता दर्शन करून. थंडी वाजते पटकन. बाय बाय. गाईज मस्तपैकी दर्शन केलं, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे. नाही तर आता एकदम भारी आहे सगळं व्ह्यू. रिनोव्हेशन पण झाले ना आतमध्ये, भरपूर काम पण बाकी आहे. मोबाईल नाही येत नाही तर गोल्डन कलर एवढे भारी आहे. दर्शन पण एकदम मस्त झालं. प्रसन्न पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये एकदम. चला आता मोहन सोबत परत एकदा जाऊन येतो मी. बाय बाय विनोद. मित्रांनो प्रसाद इतका भारी लागतो ना. माऊली तू माऊली
मस्त दर्शन झालं, डबल दर्शन केलं पण बरं वाटलं. आते ना आपलं भारी यार, लय भारी एक नंबर. गाईज दर्शन वगैरे झाले. आता आपल्याला आहे ना पावसामुळे आहे ना लवकरात लवकर निघायला लागणार आहे, कारण अंधार पण पडन आता थोड्या वेळाने. आम्हाला ऑलरेडी यायला एवढा उशीर झाला, कारण थांबून तिथं नुसतंच पाऊस. आणि आता थोडासा पाऊस उघडलाय तर आम्ही असा निर्णय घेतला आहे आता जातो घरी, आहे का नाही विनोद? चला चल बाळा, लहान मुलगा पण आहे सोबत, त्यामुळे लवकर. नाहीतर पण दाखवण्यासारखं भरपूर येतो, पण नाही दाखवतो. गाईज आम्ही शूज इथेच गाडीत ठेवलेले स्कूटीला. विनोद दे ना यार, चिक्कल आहे परत खराब होईल ना. असे मित्र पाहिजेत बघा, माझ्यासाठी बूट घेऊन येणार. कोणाची पिकून दिली. ए फेकू नको असा मित्र पाहिजे. वाईट बोललोय का? ए फेकू नको. अरे 6-7 लाखाचा शूज आहे मग सोपा खेळ वाटतो का तुला? 10 रुपये शूज पण भेटतो. काय ऑरेंज पाणी नाही ते बाळा, घाण पाणी आहे ती. चल कॉफी आहे प्यायची का? मोन्या प्यायची कॉफी? अरे यार लय चिक्कल इकडे. गाईज विनोद गेला तिकडे गाडी वळून आणायला. ऐक ना मामाला आहे ना, मामाला काय बोलायचं म्हणजे आम्हाला कणीस खायचंय. काय हा कणीस खायचे. माझं नाव नाही सांगायचं काय, म्हणजे तुझ्या नादात आम्हाला पण मिळेल. हा बोलशील ना? काय बोलणार? कणीस खायचे म्हणायचं. मामा मला कणीस खायचे. काय आमचं नाव नाही सांगायचं. चल कुठे मामा? माझं नाव नको सांगू. कंच अजिबात लाड नाही. कंच बिंच तर आवडे काय आपण मार्केट. अरे बारक्या मुलांना खायला घातलेलं चांगलं असतं विनोद. ऐक माझं तू. मार्केटला स्वस्त किती कंच इथं? मार्केटला स्वस्त भेटतं, आपण तिकडे गेल्यावर खाऊ. इथं नको. अरे कसं असतं? कोण म्हणलं की आमची पोरं कधी मागत नाही, कोणतरी भेटवला नाही. मी त्याला म्हणलं तुला कणीस वगैरे का बाळा खायचंय का असं. काय म्हणलं यो? खरं सांगा आता. अजून काय म्हणलं? काय खायचं? रड. अरे यार बारक्या पोरांनी एक्सपोज केलं आम्हाला. लाज वाटलं बाहेर बारक्या पोरांना फिरवत आहे. अरे म्हणजे नाही रे, त्याला म्हणलं चांगलं नसतं कणीस खाल्लेलं. आईस्क्रीम वगैरे बघ खायची का बाळा? चला बाळाला पेढे. चला बाळा. विनोद ए यार विनोद मी काय म्हणतो, इथं जरा चांगलं असतं इथं टेस्ट केलेलं थोडं. त्यांचं काय ऐकायचं? ऐकलं कणीस वगैरे खायचं असलं तर बाळा सांगा. आईस्क्रीम कणीस काय खायचं असेल तर सांग. थोडंच खाऊ म्हणा. हे जरा अरे थोडं जर म्हणे अर्धा घे. अर्धे एवढंच का? हे जरा जास्त झालं. गोड नाही खायचं. खाल्लं काळाखंड संपून टाकायचं का? करा बंद. का रे यार नको नको गोड नको खाऊ, अंगावर फोड उठते. नको रे कशा होते एवढं? काय खाऊन झालं तुमचं? काय देतो पण राग येतो आपल्याला. डाएटवर आहे रे आम्ही, डाएटवर आहे. नाही डाएट बी चला गाईज आता घराच्या दिशेने निघूयात. पाऊस नाही आला पाहिजे फक्त बस. आता बांध आता पेढ खाल्ल्यात, आता पुढे मिसळ टाकू. कान कुठं राहिलं? कान खालीच राहतोय. नाही आता कान खालीच राहतोय. कसं मानतो डोक्याने? आता पेढ खाल्ल्यात, आता मिसळला टाकू. मिसळ आता विसळ तू. मग तुला आम्ही ढकलून देईन. वेक्स काय तुला ताटामध्ये काय कणीस वगैरे खायचंय का? मग आम्हाला सांग मग. चल होय चल कणीस खायला. सापडते डायरेक्ट आता नाटकी केल्यावर. आता पेढे घेतले 200 रुपयाची. अरे हवेक्स 50 रुपये. लहान मुलांनी कणीस खाल्ल्याला चांगलं असतं. वेक्स बाळा अरे कणसाचं दुकान आलंय, मग आम्हाला मस्त खायच्यात म्हणा. तुला 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 खायचे. आमचं नाव नको सांगू. खायचे कणीस. लाट ना अजिबात. ओके चल. चांगले असतात कंच खाल्लेलं बाळा. फायनली हॉटेलमध्ये गाडी घेतली, पण लय भिजलो ना. गार पण लागते.
बॉडी दिसायला लागली तुझी. लय गार लागते. हा? काय ऑर्डर दिली का विनोद? काय सांगितलंय? काय ऑर्डर दिली? भजी भजी वडापाव. अरे वा वा वा. म्हणजे पावसात बाळा चांगला असतं बरं का भजी वडापाव वगैरे आहे का ना. हेल्दी असतं रे भजी आणि वडापाव हेल्दी आले. हो भजी मस्तपैकी भजी आलेली आहेत. मोने बर्गर खातोय काय तू? इंडियन बर्गर आहे. आता चला शेट आहेत. थंडी वाढली मित्रांनो. चहा प्यायला थांबले मस्तपैकी. परत त्याच दुकानात मस्त लागला म्हणून. तर मित्रांनो या ठिकाणी आपला दिवस होतोय एंड. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत राहा प्रतीक गाडी ब्लॉग्स. धन्यवाद.